नमस्कार श्रोते हो, श्रीराम समर्थ। आज आपण हरिविजय ग्रंथाचा 12वा अध्याय बघणार आहोत। 11व्या अध्यायात कालीमर्दन पाहिलं, 12व्या अध्यायात गोवर्धनाची कथा आहे। फार सुंदर कथा आहे। आपण आपल्या प्रथेप्रमाणे 5 ओव्या वाचूया। श्री गणेशाय नमः। जय जय यादव कुलदीपका, त्रिभुवनजन हृदय प्रकाशका, अंतःकरण चतुष्ट चाळका, दारुका यंत्र न्यायसी, आम्ही जग आणि तू जगदीश्वर, नाही द्वैत भेद विकार, तुची नटलासी चराचर, कनकटक न्यायसी, मित्र आणि रश्मी देख, स्फुल्लिंग आणि दाहक, तैसा तू सर्वात श्रेष्ठ एक, लोह खड्ग न्यायसी, धातू आणि पात्र, तंतू आणि वस्त्र, की तरंग आणि नीर, तैसा शीघ्र व्यापक तू, मधु संहारका यादवेंद्रा, मुरहरा श्रीकुच दुर्ग विहारा, कालिया मर्दना, गुण समुद्रा भक्तका, गुण समुद्रा ब्रह्मानंदा यतिराया। असं 5 ओव्या आपण वाचल्या। ह्यात सगळं त्याचंच स्तवन आहे। त्याला म्हटलं तू जगदीश्वर आणि आम्ही सगळे जग आहोत। कसे जसं सोनं असतं पण त्याचे अनेक दागिने, किंवा सूर्य आणि त्याची प्रभा किंवा रश्मी प्रकाश, लोह आणि खड्ग, लोखंडे पण तलवारी आहेत, धातू आणि पात्र, तंतू आणि वस्त्र, किंवा तरंग आणि नीर, मूळ पाणी तू आहेस, आम्ही त्यातले इतके सारे तरंग आहोत, येतो आणि जातोय, असं सुंदर वर्णन करून तुझे चरित्र तूच बोले, यावरही गोकुळी काय वर्तले, तूच तुझं चरित्र सांगतोयस असं म्हणून श्रीधर कवी काय वर्तलं, काय घडलं ते सांगतात। एक दिवस सकाळी यशोदा कृष्णाला कोमल हाताने उठवते थापटून, अरे उठ उठ म्हणून, आणि त्याने तुला जायचं ना तर वनात गाई चरायला, तर अगदी लगेच आईचे हाक ऐकून त्याने उठून मोठी जांभई दिली, आईच्या पदराशी लागला आणि तोंड पुसू लागला आपलं। मग तिने सांगितलं चला लवकर आपल्याला आवरायचं आहे असं म्हणून तिने त्याचं तोंड धुतलं, त्याला चंदन लावलं, उटी लावली, दूध दिलं। तर श्रीधरकाई म्हणतात इंद्रादिका दृष्टी न पडते चरण, त्याचे यशोदा धूतसे वदन, कपाळी रेखीला चंदन, उटी दिधली सर्वांगी। मग तसंच इकडे बळरामाला रोहिणीने तयार केलं आणि गळ्यात पदक माळा सगळं त्यांना छान सजवून मग जेवू घातलं आणि निघा सांगितलं। घराबाहेर पडला तो कृष्ण मुरली वाजवतच, त्याबरोबर गाई आणि गोप आपोआप येऊन मिळायला लागले। राजमार्गावरनं कृष्ण मुरली वाजवत चालायचा की एकेका घरातून गोप बाहेर, त्याचे मित्र बाहेर पडायचे आणि त्याच्याबरोबर गाई अजून दाव्याला सोडलं नाही तर दावा खेचायला लागायच्या, त्यांना जायचंय कृष्णाकडे म्हणून। आणि मग हा सगळा निरोप समारंभच चालायचा गावाबाहेर जाईपर्यंत। गवळणी पण म्हणजे आया त्यांच्या पोचवायला जायच्या, गवळी काही वेळा जायचे। तसं आज होतं की सगळे निघाले ते गवळी बाहेर आले, नंद बघतोय की रे सगळे जमले, तर नंदाच्या मनात एक विचार येतो आणि तो सांगतो की चला आपण आपल्या नेहमीच्या दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे इंद्राची पूजा घालूया आणि मोठा महायज्ञ करूया, सगळ्यांनी आपापलं धान्य वगैरे गाडी तयार ठेवा। तर कृष्ण हा ऐकतोय जाता जाता नंद काय बोलतोय ते। मग त्यांनी विचारलं की हा काय प्रकार आहे, कसली पूजा आहे? तर नंदाने सांगितलं आपण दरवर्षी इंद्राची पूजा करतो, पण तो मेघवृष्टी करतो त्यामुळे सगळे प्राणी वाचतात, गायींकरता चरायला गवत मिळतं, नंतर 18 प्रकारची धान्य पिकतात, त्यामुळे षड्रस भोजन आपण करू शकतो, इंद्राशिवाय कोणी श्रेष्ठ नाही या पृथ्वीवर, त्यामुळे त्याची पूजा करायची अशी आपल्या गोकुळात प्रथा आहे। दरवर्षी आपण पूजा करणार आहोत आणि मग सगळ्यांनी आपापले भरपूर गाडे धान्य भरून घ्या अशी पूजेची सामग्री तयार करायला सांगितलं जातं। तर कृष्ण विचारतो की तुला म्हणजे आता बघा कृष्णाने 5व्या वर्षी काय केलं होतं, ब्रह्मदेवाचं गर्भहरण केलं होतं, गायी गोरं पाळवली होती। 6व्या वर्षी आधीच्या अध्यायात कालियामर्दन केलं होतं आणि आता त्याला 7वं लागलंय बरं का या घटनेच्या वेळी। तर 7 वर्षाचा तो आहे। तो नंदाला विचारतोय की का तुम्हाला वाटतं की सगळं इंद्राधीन आहे म्हणून? मला नाही वाटत इंद्राधीन आहे तुमचं सगळं जगणं, त्याच्या पाऊस पाडण्यावर काय, तो पाऊस पाडणं सुद्धा तुमच्या कर्मावर आहे। आपुल्याल्या कर्मे करून प्राणी वर्तते संसारी, ज्याचे पूर्वकर्म उत्तम नाही त्याचं अखंडल करेल काय, म्हणजे जसं पूर्वकर्म चांगलं नाही ना त्याला इंद्र काही नाही करू शकत, त्याचं कर्म त्याला बघायला लागतं। म्हणजे समजा असं असेल की त्याचं कर्म नीट नसेल तर तो इंद्र पाऊस पडतो तिथे नसेल, अजून एखाद्या दुष्काळी प्रदेशात असेल, बरोबर आहे। म्हणजे स्वतःच्या तुमच्या कर्मानेच होतं, ब्रह्मादिकांना पण कर्म चुकलं नाही। उत्तम कर्मे उत्तम फळ प्राप्त, ते शक्रासी नव्हे विपरीत, त्याच्या बाबतीत एक तेच आहे, त्याचे सत्कर्म आणि पूर्वकृत होतं म्हणून तो राजा झालाय म्हणे, त्याला इंद्रपद प्राप्त झालंय। आपले जे दुष्कर्म त्याचे नावं काळ यम, आपलं जे दुष्कर्म असतं ना तेच म्हणजे आपला काळ किंवा यम, आणि सत्कर्म जे पूर्वकृत असेल ते आपल्याला उत्तम फळ देणार।
त्यामुळे सुख दुःख सगळी जी फळं आहेत ना ही कर्माकर्म भोगवत असतं, कर्म आणि अकर्म. त्यामुळे जे केलं असेल आपण जे बीज घातलं असेल त्याचाच अंकुर येणार ना. त्याच्या आपुलाल्या कर्मे करून जन्ममरण प्राणिया, आपुल्याची पूर्वकर्मे करून इंद्र आरूढला राज्य असं नाही. कर्म ब्रह्माधिका लागूनही नसतो त्याचे निर्धारे. तो म्हणतो मला हे तुमचं अजिबात पटत नाही, आपल्या वडिलांना म्हणतो. आणि तो सगळ्यांना सांगतो तरी एका सत्यवचन, पूजा गायी ब्राह्मण ह्याची सामग्री घेऊन अर्चा गोवर्धन प्रीतीने. तुम्ही गायीची पूजा करा, ब्राह्मणाची पूजा करा, हेच सगळं सामान घेऊन आणि गोवर्धनाला पूजा. कारण अंबुजा गायी तेथे चरती, तरी तो पर्वत पूजावा निश्चिती. बुद्धीचा चालक पती, मानले चित्ती सर्वांच्या. कृष्ण बोलला, तो काही सहज बोलला, ते सगळे भारून जायचे. गारुडीच होता तो, जणू गारुड घालायचं त्याच्या बोलण्याचं. आणि सगळे गवळणी सगळे असे म्हणजे तद्रूप होऊन ऐकायचे आणि त्यांना कळायचंच नाही आपण काय करतोय. कृष्ण म्हणेल तसं ते वागायला लागायचे. तसं आत्ताही झालं की सगळ्यांना लगेच पटलं. सगळ्यांनीच आपली पूजेची सामग्री तयार केली, मोठाले गाडे भरले आणि यशोदानंद पण तयार झाले, त्यांनाही पटलं. आणि सगळं गाई वासरं सगळं घेऊन मोठ्याल्या गाड्यात अन्न घेऊन आणि वाद्यांच्या गजरात हे सगळे गावाबाहेर निघाले. जिथे गोवर्धन आहे तिथे मोठाले शकट म्हणजे गाड्या आहेत, त्यात भरून भरून गवळणीही चढल्या. सगळ्या सुंदर सुंदर अशा छान छान कपडे घालून आणि दही दूध लोणी अन्नाचे गाडे सगळे त्यांनी भरून घेतले आणि गोवर्धनाशी आले. कृष्णाने दाखवलं, हा बघा गोवर्धन, उतरा आता. सगळ्यांनी गोवर्धन पूजला. अन्नाचा पर्वत त्याच्या पुढे ठेवला. तर काय घडलं असावं, अन्नाचा सगळे ते गाडे अन्न आणले ना, ते रचलेलं पुढ्यात गोवर्धनाच्या ठेवल्यावर गोवर्धनाने माणूस वेश धारण केला. म्हणजे ही कृष्णाची कृपा होती. खरं तर स्वतः विशाळ पुरुष बैसला, गवळ्या विस्मय वाटला, कोणाचं नकळे हरिलीला, आपणची नटला स्वरूपते. कृष्णच नटला, पण ह्या लोकांना विश्वास निर्माण करायचा होता ना की गोवर्धनाला पूजायचा आणि गायींना पूजा, ब्राह्मणांना पूजा. त्यामुळे तो स्वतः बसला विशाळ पुरुष आणि जेवायला लागला. आणि यांनी सगळं केलेलं अन्न तो मस्त जेवला. मग तो जेवल्यावर बाकी सगळ्यांनी गायींची पूजा केली, त्यांना खाऊ घातलं, स्वतः सगळे जेवले. सगळ्या गवळ्यांनी एकमेकांना चंदन सुगंध असं सगळं अर्पण केलं आणि अगदी अशा आनंदात सगळी पूजा झाली. मग कृष्ण सगळ्यांना म्हणाला की चला आता सगळ्यांनी मिळून परत गाड्यात बसा आणि आपण गोवर्धनाला प्रदक्षिणा करूया. सगळ्या गोपाळांनी ते ऐकलं, अख्ख्या गोकुळांनी ऐकलं आणि सगळे गाई गुरांसकट सगळ्यांनी मस्त प्रदक्षिणा केली. कृष्ण म्हणालाही की आता बघा, हे तुम्ही अन्न यज्ञात जाळून काय करणार होता. तुम्ही पहा कैसे जेवे, सर्वासी म्हणे मनमोहन, पहा कैसा जेवी गोवर्धन. तुम्ही उगेचे अन्न जाळून व्यर्थ यज्ञ करीत असा, यज्ञात काय होती घालता. आता तो जेवला, आपण जेवलो, सगळ्यांना ते अगदी पूर्ण पटलं. पण इकडे असं झालं की त्या गोवर्धनाला प्रदक्षिणा घालून त्याचं कौतुक केल्यावर आणि प्रदक्षिणा करून पूर्ण आल्यावर सगळे गोप कृष्णाच्या भोवती गोल राहून मस्त नाचायला लागले, कीर्तन करायला लागले. उत्साह तो सगळा बघितला. इकडे वरून स्वर्गातून इंद्र कोपला. त्याला असह्य झालं की दरवर्षी हे लोक माझी पूजा करतात आणि आत्ता असं काय घडलं. ह्या कृष्णाची बुद्धी, एवढ्याशा 7 वर्षाच्या कृष्णाचं ऐकून त्यांनी माझी नाही पूजा केली, माझा अपमान केला. मी त्यांना मस्त धडा शिकवू शकतो, सोडणार नाही. आता बघा, हाच इंद्र सुरुवातीला सगळे राक्षस माजलेत म्हणून ऋषी जेव्हा त्याच्याकडे आल्यावर इंद्रच सगळ्या ऋषी मुनींना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव ह्या सगळ्यांना घेऊन गाई गुरांच्याकडे सगळ्यांना घेऊन विष्णूकडे गेला ना. म्हणजे इंद्राला पूर्ण माहिती आहे की हा जो इथे आहे 7 वर्षाचा, हा छोटासा कोवळा नाजूक दिसणारा, तो कोणी साधीसुधी व्यक्ती नाहीये. तो वाटेल त्याच्यात कर्म करू शकतोय. तरी त्यावेळी बुद्धी भ्रष्ट झाली. सामान्य माणसांचंही असंच होतं. आपलं कुणाशी भांडण असेल तर त्या व्यक्तींचं नाव निघालं तरी आपल्याला त्रास व्हायला लागतो आणि आपल्याला माहीत असतं की आता आपण जर काही करू शकणार नसू तर ते रागून काय उपयोग आहे. पण किंवा ती व्यक्ती अजून आपल्यापेक्षा प्रबल असेल की अरे बाबा ह्याच्याशी पंगा घेऊन काही उपयोग नाही, तरी सुद्धा जर आपल्यावर त्याने काही अन्याय केला असेल तर आपल्याला राग आवरत नाही. तसं इंद्राला वाटतं आपल्यावर अन्याय केला कृष्णाने आणि त्याला राग काही आवरला नाही. त्याने सगळ्या ढगांना आज्ञा दिली आणि मग सगळीकडून तुफान पाऊस पडायला लागला. अत्यंत जोरात, अगदी हत्तीच्या सोंड्यासारखा पाऊस पडायला लागला आणि सगळीकडे पूर झाला. गोकुळ सगळं पाण्यात बुडालं. असं वाटलं की समुद्रात एक ढेकूळ दिसत आहे. तसं गोकुळ आणि गोकुळाबाहेर गावाबाहेर येऊन हा गोवर्धन होता. तिथे 4ही बाजूनी पाणी झालं
लोक सगळे अक्षरशः घाबरून गेले, थरथर कापायला लागले, गारा मस्तकावर आपटायला लागल्या, सगळ्या गवळणी बाळांना पोटाशी धरून रडायला लागल्या, भिजतायत, जोरजोरात विजा चमकतायत, प्रलय ओढवला असं वाटलं. सगळे आक्रोश करून धावा फोडतायत कृष्णाला की अरे वाचव, म्हणजे कृष्णाला नाही, वैकुंठ पालकाला, विष्णूचा धावा करतायत ना. हा कृष्ण त्यांना कुठे टोचतो आहे माहिती आहे, आणि काही करून तू ये बाबा, तुझं ब्रीज सांभाळ, आम्हाला वाचव, इंद्राने प्रलय म्हणलाय, आम्ही त्याची चूक केली, आम्ही पूजा नाही केली, क्षमा मागतायत, क्षमा मागतायत. गायी पण कासेला, म्हणजे वासरं गायींच्या कासेला लागली, म्हणजे झाकली गेली. नंद यशोदा सकाळी कृष्णाला आपल्या अंगाभोवती, नंदा आपला पदर टाकते त्याच्या अंगावरती, त्याला पावसापासून वाचवायला, तिचा पदर भिजलाच आहे. तेव्हा श्रीधर कवी म्हणतात, अनंत ब्रह्मांडांचे पांघरुण जो माया चक्र चाळक निरंजन, त्याचं निजांगाखाली घालून गवळी जन झाकती. काय लीला आहे बघा म्हणे. अशा प्रकारे सगळा आकांत माजला. असो, अशा प्रकारे इंद्र कोपलेला होता आणि जे काही घडलं, हाकार माजला, तेव्हा सगळ्यांनी वैकुंठवासी त्या विष्णूचा धावा केला. तो पोचला कृष्णापर्यंत आणि त्यांनी काय केलं, पटकन गोवर्धनाच्या खाली हात घातला आणि गोवर्धन उचलून आपल्या करंगळीवर धरला, एका बोटावर, आणि सगळ्यांना म्हणाला या भराभर इकडे. सगळे धावत त्या पर्वताखाली आले. खाली अर्थात उचलल्यावर कोरडी जागा होती. आया आपल्या मुलांना पदराखाली घेऊन, गायी वासरांना काचेला घेऊन तसेच धावत धावत सगळे तिथे आले. सगळे उभे राहिले आणि बाहेर धुवाधार पाऊस चाललाय, दुरून गोकुळ अगदी ढेकळाख दिसताय समुद्रातल्या, असं सगळं चाललेलं आहे. अशा वेळेला हा गोपाळकृष्ण, हा 7 वर्षाचा, डोळ्यासमोर आहे ना कोवळा, सगळं मोरपीस, कमरेला मुरली खोचून ठेवलेली, आता हात लावायचा होता ना गोवर्धनाला. सुंदर ओवी आहे की सप्तावरण हे ब्रह्मांड, माझी साठवले सकळ पिंड, ऐशा ब्रह्मांडवरी उदंड, रची प्रचंड माया याची. असा जो आहे सप्तावरण ब्रह्मांड सुद्धा जो झाकतोय आणि त्याच्यात एवढे पिंड, त्याला काय एवढ्या लोकांना झाकायला गोवर्धनाखाली. पण थोड्या वेळात लोकांच्या मनात विचारायला लागले, एवढा करंगळी लावून हा पेलतोय, ह्याला त्रास नसेल का होत. याला कळलं त्यांचं मन. तो म्हणाला बघूया मजा. तो त्याने असं दाखवलं की बापरे, माझ्या अंगावर येतोय पर्वत, मला जमत नाही, तर जरा सगळ्यांनी मदत कराल का. म्हटल्यावर सगळे धावले, सगळ्यांनी लगेच काठ्या लावल्या आपापल्या आणि अगदी लावल्या. तर त्यांना मात्र जड होत होता. ते काठी लावल्यावर आपण काठी जड उचलतोय, त्यांना घामाचे पूर आले. आणि मग त्याचे जे मित्र होते ना, ते त्याला बोलायला लागले की म्हणे वा, आणि हा हसत होता. तर सगळे मित्र म्हणाले, वा रे वा, तू नुसती करंगळी लावली, आम्ही हे सगळा पर्वत उचलला, आम्ही कासावीस झालोय, श्वासोश्वास लागला, आणि तू मात्र हसतोयस. नेहमीसारखीच तुझी खोडी आहे, चोरी करून आळ कसा आमच्यावर घालतोस, आमच्या शिदोऱ्या कशा खातोस, सगळं लोण्याचा गोळा कसा पळवतोस, तसंच आमच्यावर सगळा हा भार टाकून तू रंगळी लावून बसला, तू स्वतः त्रास घेत नाहीस काही. असं म्हटल्यावर म्हणतो आता मजा दाखवतो. मग दाखवावा या चमत्कार. अंघोळी ढिलाविली आणि मात्र तो पर्वत समग्र एकाएकी करला. सगळे घाबरले. क्षणात एकदम त्यांचे विचार बदलले. म्हणाले आम्ही दिन तुझे पाही, तू तनेला मारलंस, तू अमुक केलंस, तू दादाच्या गावावर अग्नी गेलास, असं सगळं म्हणून आम्ही मूर्ख आहोत, आम्ही तुला बोललो, असं करून क्षणात ते सावरले. आपल्याला संकट आलं की क्षणात देवा ठेवतो ना आपल्याला. इतर वेळी समजा आपण हातही जोडत नाही, देवळात जात नाही, म्हणजे ते घडतं तेव्हा देवाचा धावा करतो. अगदी तसंच इथे घडलं. आणि मग कृष्णाने परत करंगळी नीट लावली, पर्वत तो उभा केलाच. पण कृष्णाने किती दिवस केला, तर म्हणे जो सप्त धातू विरहित, स्वतः सप्त धातू विरहित आहे, तो कोणीच नाही ना, निर्विकार, तो सप्तवर्षी जगन्नाथ, तो सप्तदिन सप्तरात्रपर्यंत उभा तिष्ठत भक्त काजा. 7 दिवस रात्री त्या करंगळीवर तो कृष्ण उभा आहे. आणि बाकीचे सगळे तेव्हा येतात. पाऊस तर थांबत नाहीये बिलकुल. आणि घाबरलेलीही आहेत लोक, त्यांची घर गावं सगळी वाहून गेले तसं दिसतंय त्यांना, तरी तो उभा आहे. आणि त्याचं रूपाचं वर्णन केलं आहे. वामन रूप चिमणे भासले, परी 2 पाद ब्रह्मांड केले, तेवी नंदात म्हणजे आजी केले, गोवर्धन उचलुनी, असं अद्भुत प्रताप देखोनी, अश्रुहाती गवळियांचे नयनी, व ऊर्ध्ववदने करून कृष्णवदन विलोकिती. त्यांनी सांगितलं सगळ्यांना बसा आणि बघा. म्हणजे नंतर तर सगळ्यांचे सपोर्टही काढून घेतले आणि त्या करंगळीवर पेला. यशोदेला तसं वाटलं. ती म्हणाली की मी आता जीवच ओवाळून टाकते तुझ्यावरनं, मला आता जगायची पण लाज वाटते, तू एवढा मोठा आहेस आणि तुझी मी आई आहे, मला माझी शरम वाटते, असं तिने म्हटलं. नंदाला इतका आनंद होतोय. हे सगळं चाललेलं आहे हे बघून इकडे इंद्राला कळलं की आपण किती चुकलो. आपल्याला माहिती हा कोण अवतार आहे, तरी आपण राग केला. आणि मग गुरुकृपे प्रकटता ज्ञान, तेव्हाची अज्ञान जाय निरसवणं.
तसं इंद्राने आज्ञा केल्यावर तैसाची उगवला सहस्त्र किरण गवळीजन सुखावती. सगळा पाऊस ताबडतोब थांबला. इंद्राने आज्ञा दिली मेघांना आणि ऊन आलं सगळीकडे. आणि मग लोक धावत गोवर्धन खाली ठेवला गेला. सगळे कृष्णाभोवती जमले आणि त्यांनी कृष्णाची स्तुती आरंभली, त्याचं कौतुक केलं, त्याची पूजा केली. आणि असंख्य ब्रह्मांडे असंख्य चक्र क्षणी निर्मिला मायाचक्र तो क्षोभला जगदुद्धार कैसा विचार करू आता. म्हणजे इंद्राला वाटायला लागलं की हा जग शोभला आता आपल्यावर बहुतेक आपण काहीतरी त्याची खोडी काढली, चूक केलं. म्हणजे ज्या श्रीहरीचं मी पूजन करायला पाहिजे त्यालाच मी भडकवला, त्याच्यापुढेच मी अभिमान धरला. त्यामुळे आता मात्र मी त्याला शरण जाईन. त्यामुळे दिव्य सुमनं घेऊन हा इंद्र आणि आपला सगळा दवाजमा घेऊन तो खाली उतरला. त्याने अत्यंत कळकळीने कृष्णाची प्रार्थना केली आणि त्याला सांगितलं, कृपा करून तुम्हाला आता ह्यातून बाहेर काढ, मला क्षमा कर, मला अत्यंत अनुताप झाला, असं सगळं इंद्राने व्यक्त केलं. बरं तो एकटा नव्हता आला. ब्रह्मा, ऋषी, भृगू, देवगण, तुंबर सगळे आले होते आणि अष्टवसू, अष्टनायिका, किन्नर सगळ्यांना घेऊन तो आलेला. अगदी विमानांची दाटी झाली होती. तिथे आला, पाया पडला साष्टांग. कृष्णालाही त्याची दया आली, त्यांनी क्षमा केली आणि त्याला फक्त एवढंच सांगितलं, अरे व्यर्थ पेटला असे अभिमाना, कासया तू शिरमणा, तुझं हे आठवं दिलेली जाणा, सावध येथुनी वर्तावे, स्वरूपी होऊनी सावधान, करावे सृष्टी कार्य संपूर्ण, क्रोध दुष्टावरी चढवून साधुजन पाळावे, संतांचा न करावा मानभंग, हरिभजनी झिजवावे अंग, सांडोनी सकळ कुमार्ग, सन्मार्गेची वर्तावे. सुंदर उपदेश केला इंद्राला. त्याने क्षमा मागितली. इतकंच नाही तर त्याने मग ऐरावतावरनं स्नानाकरता मंदाकिनीचं पाणी आणलं. कामधेनू घेऊन आला इंद्र. सगळे देव बघतायत, सगळे देव नारदादी मुनी सगळे त्या कृष्णाची अगदी स्तुती करतायत. तेवढ्यात त्यांनी कामधेनू आणवली आणि कृष्णाला कामधेनूच्या कासेखाली बसवलं. आणि मग पूर्ण ब्रह्म ते घन सावळे, सप्तवर्षी मूर्ती, कामधेनूच्या दुग्धधारा, श्री हरिवरी सुटल्या सैरा, गोविंद नामाचा घोष अंबरा, गाजविला सुरवरी. चित्र सुद्धा डोळ्यासमोर आणा. ती कामधेनू दुधाची धार लावते. कृष्ण तोंड वर करून पितो येई आणि अख्ख्या अंगाला त्याचं स्नान होत आहे. त्यानंतर म्हणजे आधी दुधाचा हा अभिषेक करून मग मंदाकिनीच्या पाण्याने पाय धुवून कृष्णाला स्नान घातलं म्हणे इंद्रानी. त्याच्यावरही श्रीधर काही म्हणतात, जे पूर्ण परब्रह्म निर्मळ त्याचे अंगी कैचा मळ, परिभक्तीने भुलला गोपाळ, साकारला म्हणून या. साकार झाला ना निराकार तो. देह धरल्यावर त्याने हे सगळं कौतुक करून घेतलं. आणि मग दिव्य अलंकार, दिव्य वस्त्र असं सगळं देऊन इंद्र परत गेला आपल्या लोकात. एक दिवस असं झालं की गाई चरायला कृष्ण घेऊन गेला होता. त्यावेळेला मयासुराचा एक मुलगा, त्याचं नाव व्योमासूर, तोही असा निर्दय दुष्ट राक्षस होता. कंसाने त्याला पाठवलं. तो म्हणाला, मी आत्ता मारतो त्याला, मी त्यांच्यातच जातो आणि बघ कसा कृष्णाला मारून आणतो तो, किंवा मी त्याला घेऊन येतो तुझ्याकडे. असं सगळं बोलल्यावर कंसाने आशीर्वाद देऊन पाठवला. तो आला आणि ते सगळे मुलं खेळत होती, गोपाळ सगळे, तर त्यात तो पण एक गोपाळ झाला. आणि नंतर त्यानेच सुचवून वाघ आणि मेंढी असा खेळ खेळूया असं म्हटलं. मग अर्धा गट वाघ झाले, अर्धा गट मेंढी झाले आणि बाकीचे सगळे खेळतायत. पण हा वाघ होतोय म्हणून गोपाळ रूपात आहे. एकेकाला त्या गोपाळांना म्हणजे एकेका मुलाला घेऊन तो दूर जाईल. वाघाने पळवलं मेंढीला असं करत, आणि खूप वेळ जाईल तो एका डोंगरात त्यांना सोडून येईल गुहेत. दुसरा, तिसरा असं करत सगळे गडी संपले आणि एकटा कृष्ण शिल्लक राहिला. एकटा राहिला. त्याला कळलं की हा कोणी मायावी आहे आणि त्याने सगळ्यांना नेलेलं आहे पळवून. कृष्णाने काय करावं? तो शांतच राहिला, काही केलं नाही. तटस्थपणे आधी विचार केला आणि मग शोधायला म्हणून सुरुवात केली की अरे कुठे गेलाय गडी म्हणून. हा आहे एक गोपाळ त्याच्याबरोबर राहिलेला. पण त्यांनी एक युक्ती केली. मग मुरलीस्वरे वनमाळी, गायी पाचारित तयवेळी. सगळ्यांना हाका मारायला लागला, मुरली वाजवायला लागला. मुरलीचे स्वर गेल्यावर तिकडे गुहेत लपलेले गायी सुद्धा अंबरायला लागल्या. सगळे ओरडायला लागले जणू की आम्हाला वाचवा, आम्ही इथे होत, इथे होत. धावे धावे का मुरारी, सोडवी झडकरी येथून या, असं त्या पर्वतातनं आवाज येतोय असं त्याला कळलं. मग कळलं की हा बरोबर एकच शिल्लक आहे ना, हाच कोणीतरी गडबड करणारा आणि ह्याला आता धडा शिकवण्याची गरज आहे. मग काय करावं त्यांनी? आपल्या मुखातून सुदर्शन चक्र काढलं आणि चक्राने, म्हणजे मला वाटतं ह्या
पहिली घटना असेल चरित्रातली की जेव्हा सुदर्शन चक्राचा जन्म कसा झालाय तो त्याच्या मुखातून ते काढलं आणि पर्वत फोडीला सत्वर गो गोप वत्से सोडवली. मग ते दृश्य बघितल्यावर ह्याने मूळ रूप धारण केलं आणि कृष्णावर धावून आला जोरात. कृष्णाने त्याच सुदर्शन चक्राने त्याची मान उडवली आणि आकाशात उडवून दिली आणि शरीर खाली पडलं धरातेती. इथे कळलाच कौसासी समाचार व्योमासुर पावला परत्र. आता त्याला खूप घाबराट झालं कौसाला. त्याने काय केलं, 11 सहस्त्र राक्षस सैन्य पाठवलं कृष्णावर. दुरून गोपाळांनी पाहिलं की काहीतरी भरपूर तिकडून सैन्य येत आहे. सगळे खूप घाबरले. अरे काय सगळं विघ्न येत आहेत. तर कृष्ण आणि बलराम म्हणाले अजिबात घाबरू नका, आम्ही आहोत. सगळं सैन्य पुढ्यात ठाकलं. तेव्हा दोघं एकदम म्हणाले की एवढे तुम्ही आमच्यावर चालून आलात, एवढा कौस भित्रट आहे, आम्ही 2 आणि तुम्ही 11 सहस्त्र, काय करायचं, दोघं इथे थांबा आणि बाकीच्यांनी जा. आणि त्यांनी पटवून दिलं, आम्ही यांच्याबरोबर येतो, आम्ही तयार होते यायला, तुम्ही मला पकडून न्या, पण या बाकीच्यांना मारायची गरज नाही. काय माहीत कृष्णाचं बोलणंच असं होतं ना की त्याचा प्रभावच पडत असेल, त्या मायेच्या जाळ्यातच तो अडकत असेल की हे राक्षस होते. तरी त्यांना पटलं. 2 राऊंड सगळे निघून गेले. 2 जे राहिले त्यांना नंतर बळीराम कृष्ण आणि सगळे गोप मिळून इतकं कुंकावलं, इतकं म्हणजे ही मुलं गोपाळ इतकं कुंकावलं मारलं की जीव घेऊन ते पळत सुटले आणि उलटे यायला लागले. तर जशी मथुरा जवळ आली तसे पहिलं उलटवलेलं सैन्य होतं ना, त्यांना काहीतरी वाटलं की कोणी धावत येत आहे. त्यांनी मागे वळून पाहिलं, ते आपले कुंथत येत आहेत. सगळ्यांनी विचारलं काय रिक्त हस्ती कसे आलात, राम आणि श्रीपती कुठे आहेत. त्याच्यावर ते दोघं म्हणाले, त्यांनी आम्हाला इतकं भोजन घातलं ना, इतकं अन्न झालं की अजीर्ण झालं, टटास लागले पोटाला, खूप मोदक खायला घातले. काही कृष्णाने तर इतकं की आता आम्ही काकूळ ठेवलं आणि पुरे म्हणत आग्रह सोडून पळत सुटलो, आम्ही नाही खाऊ शकलो, काय मारणार, इतकं जेवण वाढलं. असं म्हटलं ना सगळं सैन्य, जेवण वाढलं, आम्हाला पण वाढेल. तर ते म्हणाले हो जा सगळे तिकडे जा तुम्ही, असं म्हणून त्यांना पाठवलं आणि मूर्ख सैन्य उलटं निघालं जेवायला म्हणून तिकडे. आणि हे दोघं मथुरेकडे. हे सैन्य जे उलटं आलं ते आल्यावर बाकीचे परत गवळी घाबरले की हे काय झालं, तू आपण त्या दोघांना शिक्षा करून पाठवलं, त्यांनी सांगून हे परत जातील वाटलं तर एवढं सैन्य आलं. आता कृष्णाने काय करावं म्हटलं, 11 सहस्त्रांशी लढायचंय नाही का. तो दळभार बघून कृष्णाने फक्त असं आकाशात बघितलं. त्याला कळलं की आता आपल्याला मदत पाचारायची. इथे काही 1-2 घटना अशा आहेत की कृष्णाने ज्याला जिथे जी हवी ती मदत मागवली. जसं असतं ना की ह्याचं मरण ह्याच्याच हात नाही, आपल्याला हरिकथेत आता बघायला मिळेल. आता त्यावेळी तीच व्यक्ती मिळाली तर मरण कसं येणार त्या राक्षसाला, असं तसं त्यांनी आकाशात पाहिल्याबरोबर तिथे 11 सहस्त्र गंधर्व आले आणि ते अचानक उतरले. आणि मग गंधर्व, त्यांचा मुख्य गंधर्व चित्रसेन, त्याने कृष्णाला नमस्कार केला आणि आज्ञा विचारली. कृष्णाने सांगितलं सगळ्या दैत्यांचा सवार त्यांना भोजन घाला तुम्ही, म्हणजे सवास करा. मग सगळ्यांनी प्रलय मांडला, सगळ्यांचे हात पाय तोडले, डोकी तोडली, काय म्हणजे त्यांना जे काही थोडेफार उरले तर त्यांचं नाक कान कापले. असं करून ते शंख घेत मथुरेला पळून गेले. रक्ताचे पूर झाले, सगळं मथुरा नगरापर्यंत ते पूर पसरलेत अक्षरशः. आणि ते धावतायत जे की थोडेसे उरले ते. आणि सगळ्या गोपाळांना सांगितलं जे हाताला मिळेल त्यांनी त्याला ठोका. मग अगदी ज्यांच्या आजूबाजूला कुठे काय घोडे बांधले होते, कुठे आड विहिरी होत्या, तिथे जे दिसेल तिथे त्यांना कुंपून त्या विहिरीत टाकून दिलं. अशा प्रकारे भयानक अगदी युद्ध झालं गंधर्वांच्या मदतीने आणि सगळ्यांना मारलं जेवढे आले होते त्यांना. आणि गंधर्व कृष्णाची आज्ञा घेऊन निघून गेले. इकडे झालं असं की तोपर्यंत गोकुळात बातमी गेली की इकडे भयंकर काहीतरी घडलंय म्हणून. नेहमीप्रमाणे सगळं हादरलं गोकुळ आणि नंद यशोदा सगळे घाबरून गेले. ती म्हणाली आता तर काही ह्यावेळी मला वाचेल असा दिसत नाही, कारण अजून तो गाय घेऊन पण परत नाही आलाय, सूर्यास्त व्हायला लागलाय, त्या अर्थी काहीतरी गडबड झाली. असं म्हणून नंद यशोदा दोघेही अगदी वक्षस्थळ बडवून रडायला लागले. तेवढ्यात बातमी आली की कृष्ण येतोय. सगळ्या गायींचा भार पुढे शांतपणे चालत येतोय आणि पाठी हलधर आणि श्रीधर. त्यामुळे पुढे गायीचे ती भार, मागे हलधर आणि श्रीधर. भवते गोप करती गजर, नाना वाद्यांचे ते धवा. मग आल्यावर सगळी कथा कळली. तेव्हा सगळं आनंद झाला आणि सगळ्यांना वाटलं 7 वर्षाच्या कृष्णाने परत काय मोठी लीला केली. खरंच नक्की कोण आहे ज्याच्यावर आपण राहतोय, जगतोय, जेवतोय, खातोय, घास भरवतोय, आंघोळ घालतोय, ही कोण आहे ही दिव्य शक्ती. ह्या विचारात सगळे बुडले. श्रीधर कवी म्हणतात
की त्या सगळ्यांना मी सांगतो की श्रवणी आवडी विशेष भावार्थ हाची आश्विन मास सुप्रेम हे विजयादशमीच भक्त येते धावून या. दसऱ्याचा सण आला जाणू, विजय घेऊन हे लोक आलेत, तुम्ही भक्त पण हे कृष्ण चरित्र वाचून विजयादशमी साजरी करा असं म्हणून अध्यायाच्या शेवटी त्यांच्या प्रथेप्रमाणे ते आपल्याला सांगतात की इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत संत श्रोते परिसोत द्वादशाध्याय गोढा अध्याय 12 ओया 232. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ.